नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूबच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपलं विक्रांत शेअर मार्केट अकॅडमी मराठी. ह्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत म्युच्युअल फंडची स्कीम, तिचं नाव आहे SBI PSU फंड. पहिली गोष्ट तर PSU काय असतं, तर PSUचा फुल फॉर्म आहे पब्लिक सेक्टर युनिट्स. म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या असतात आणि गव्हर्नमेंटच्या ज्या सबसिडरी कंपन्या असतात त्या कंपन्यांमध्ये हा म्युच्युअल फंड काय करतो, आपले पैसे लावतो. तर हा जो आहे तो एक ओपन एंडेड स्कीम आहे, म्हणजे ज्याला काही 5 वर्ष 3 वर्ष काही लॉक इन नसतं. आपण कधी पण पैसे टाकू शकतो, कधी पण पैसे काढू शकतो. याच्यामध्ये 5,715 कोटीचा जवळपास याचा AUM आहे आणि 12.5% ते 14% त्यांनी काय दिलेला आहे, एक रिटर्न आतापर्यंत दिलेला आहे. त्यानंतर आपण बघू ह्याचा ग्राफ. जर तुम्ही बघितलं तर हा एक रिसेंटली काही दिवसांपासून साईडवेज झोनमध्ये आहे. कारण आहे की गव्हर्नमेंटची पॉलिसी ज्याला आपण म्हणतो डिसइन्व्हेस्टमेंट. डिसइन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय असतो की गव्हर्नमेंट काय करते, प्रायव्हेट सेक्टरला जास्त प्राधान्य देते ना आता, आणि काय करते, या लोकांना म्हणजे या कंपन्यांमध्ये जास्त रिइन्व्हेस्टमेंट होत नाहीये. इनफॅक्ट यांचे शेअर आपल्याला विकले जातात. IRCTC आला, भरपूर सारे आल्या, पॉवर ग्रीड होता पहिल्यापासून, गेल आहे, सेल आहे, भेल आहे, BPCL आहे, HPCL आहे, इंडियन ऑइल आहे. हे सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या काय केल्या जातात, थोड्याशा आपल्याला थोडं त्याचं शेअर होल्डिंग दिलं जाते. त्यांनी फायदा काय होतो कंपन्यांना, या कंपन्यांना फायदा काय होतो की त्यांचं थोडंसं जे मार्केटमध्ये कॅपिटल जे ब्लॉक आहे ना, ते थोडंसं फ्री होऊन जातं. त्याच्या आपल्याकडे काही नसतं त्यांना, आणि त्यामुळे हा थोडासा अंडर परफॉर्मन्स काही दिवसापासून साईडवेज झोनमध्ये फसलाय. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर पब्लिक सेक्टर युनिट्सनी चांगला रिटर्न दिलेला आहे. हा काही दिवसापासून साईडवेज आहे, कारण आपण प्रायव्हेटायझेशनकडे थोडं जास्त जायला लागलोय. म्हणून जर आपण ओव्हरव्ह्यू बघितला तर ही एक इन्व्हेस्टरसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे, लॉंग टर्म साठीचे. 5 वर्ष ते 7 वर्षाच्या खाली याला बघू पण नका. जर तुमचं असं म्हणणं असेल की सर आम्हाला 3 ते 5 वर्ष पैसे पाहिजे असतील, 3 ते 5 वर्ष पैसे लागतील, तर याच्याकडे बघू नका. 5 वर्ष ठीक आहे, 3 वर्षाच्या आत जर लागणार असेल तर बघू नका. 3 ते 5 पण बघू नका. 5 आणि 7च्या पुढे बघायचं, कारण पब्लिक सेक्टर आहे. काम एकदम थोडे ढिल्ले प्रकारचे असतात ना, का गव्हर्नमेंट कंपन्यात आरामात काम आहे सगळं. त्यानंतर बघा, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की याच्यामध्ये PSU सेक्टरमध्ये पैसे लावले जातात आणि 80% पैसे हे इक्विटीमध्ये लावले जातात. कुठे लावले जातात? इक्विटीमध्ये, म्हणजे शेअर्समध्ये लावले जातात. आणि 20% हे याच कंपन्यांच्या डेटमध्ये किंवा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये लावले जातात. डेटमध्ये काय, डेटचा अर्थ काय असतो की लोन दिलं जातं बेसिकली या कंपन्यांना. कमर्शियल पेपर असतात, कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात, याच्यामध्ये 20% पैसा दिला जातो आणि 80% पैसा हा त्यांच्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट होत असतो. त्यानंतर आपण घेऊया पुढचा पार्ट. ओके, होल्डिंग. याच्यामध्ये सगळ्यात मोठे मोठे होल्डिंग कोणाचे आहेत, तर SBI. जर शेअर वाईज बघितलं तर SBI मध्ये सगळ्यात जास्त जवळपास 16.5% होल्डिंग आहे. भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जवळपास 10% होल्डिंग आहे. NTPC मध्ये जवळपास 9% होल्डिंग आहे. पॉवर ग्रीड मध्ये जवळपास 8.5% होल्डिंग आहे. गेल मध्ये जवळपास 8.24 आहे. BPCL मध्ये जवळपास 6%, आणि असे भरपूर आहेत. मी फक्त तुम्हाला टॉपचे सांगितले. आणि सेक्टर वाईज जर तुम्ही बघितलं की हा जो SBI PSU फंड आहे तो सगळ्यात कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतो, तर सगळ्यात पहिला आहे फायनान्शियल सर्व्हिसेस, म्हणजे बँकिंग किंवा NBFCs. SBI मुळे ते जास्त दिसतंय. नंतर ऑइलमध्ये टाकतो, ठीक आहे, BPCL NPCL मध्ये वगैरे त्यांचे पैसे आहे. NTPC मध्ये पॉवर NTPC आलं. कॅपिटल गुड्स मध्ये टाकतात, इन्फ्रामध्ये आहेत, मेडिकल अँड मेटल्स अँड मायनिंग मध्ये आहेत, आणि बाकीचे बॉन्ड्स मध्ये आहेत पैसे. तर सगळ्यात जास्त अलोकेशन हे फायनान्शियल सेक्टरला दिलेलं आहे. ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल SBI, ठीक आहे, मोठ्या मोठ्या जिथं गव्हर्नमेंटचा स्टेक आहे त्या त्यांची जरा जास्त पैसे असतात. परफॉर्मन्स यांनी आता हे 1 वर्ष तर बघू पण नका. का, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, गरज नाही. इनफॅक्ट मी म्हणतो 3 वर्ष पण बघू नका. काय उपयोग नाही ना बघून, फायदा काय. हा PSU सेक्टर आहे, 5 वर्ष ते 10 वर्षाचा पुढचा बघा. एवढा रिटर्न दिलाय त्यांनी, जवळपास 14.41%चा. इन्सेप्शन पासून कमी झालाय, कारण इथे यांनी मार खाल्ला. पण 14-14.5%चा रिटर्न आहे, आणि बेंचमार्क पासून फक्त 1% कमी आहे. गुड रिटर्न, म्हणजे नॉट बॅड, काय फार वाईट नाही रिटर्न. PSU सेक्टरमध्ये इक्विटीमध्ये चांगला रिटर्न काढून दिलाय त्यांनी, आणि ऍक्टिव्ह पोर्टफोलिओ आहेत. इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया बघितलं तर 5,000 आपण लमसम टाकू शकता, आणि ₹500 पण आपण SIP याच्यामध्ये सुरू करू शकता. आणि हे ठीक आहे, मिनिमम ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट 1,000 आपण करू शकता. रेशोचं जर आपण बोललो तर रेशोजमध्ये हाय आहे एक्सपेन्स रेशो, कारण ऍक्टिव्ह फंड असल्यामुळे हाय येणार. डायरेक्ट प्लॅनमध्ये थोडासा स्वस्त येईल तुम्हाला. आणि शार्प रेशोमध्ये 1.03 इज अ गुड रेशो, आणि बीटा हा सगळ्यात चांगला आहे, जवळपास 1चा आहे बीटा, विच इज गुड. स्टँडर्ड डेव्हिएशन फक्त 22% आहे, विच इज ऑल्सो व्हेरी नाईस. जास्त स्टेबिलिटी आहे याला.
कारण तो फोकस फंड आहे ना, पीएसयू सेक्टर आहे. त्यांना माहिती आहे की फक्त या कंपन्यांमध्ये पैसे टाकायचे, जास्त डोकं वापरत नाहीत. पण त्या कंपनीमध्ये कधी प्रॉफिट बुकिंग करायची, कधी दुसरीकडे जायचं, ह्याच्यामध्ये एक फायदा काय माहिती का, लिक्विडिटी याच्यामध्ये. म्हणजे असं नाही की कुठल्याही कंपन्यांमध्ये टाकलं, या म्युच्युअल फंडद्वारे जे तुम्ही स्टॉक घेतलेले असतात, म्हणजे ज्या फंड मॅनेजरनी स्टॉक घेतलेले असतात, ते स्टॉक सुद्धा चांगले आहेत, लिक्विड आहेत. फक्त ते थोडेसे अंडर परफॉर्मर नाही म्हणणार मी, पण एक साईडवेज झोन मध्ये फसलेले असतात. का? कारण गव्हर्नमेंट सेक्टर आहे. गव्हर्नमेंट काय करतं, जेव्हा प्रॉफिट होतं या कंपन्यांमध्ये, गव्हर्नमेंट सगळ्यात जास्त डिव्हिडंड मागतं, कारण गव्हर्नमेंट सगळ्यात मोठा शेअर होल्डर असतो. तर तो बिझनेसमधनं कमावलेला पैसा जर बिझनेसच्या बाहेर गेला तर अडचण काय येणार, बिझनेसला कमी पडणार. आणि बिझनेसला कमी पडला की ग्रोथ अँड एक्सपान्शनला प्रॉब्लेम येतात. त्यामुळे यांचे लॉसेस वगैरे असतात. यांना थोडंसं गव्हर्नमेंटला हेल्प करावं लागते, यांना थोडंसं काय म्हणतात त्याला, दान धर्म करावा लागतो, सिंपल भाषेमध्ये सोशल सर्व्हिस त्यांना करावी लागते. फॉर एक्झाम्पल फार्मरचे लोन वेवर असतात, यांना त्याचा त्रास होतो कंपन्यांना. तर हे थोडेसे लॉसेस त्यांना राईट ऑफ करावे लागतात. त्यामुळे हा साईडवेज मध्ये फसलेला आहे. आणि आजकाल जर तुम्ही बघितलं तर हे निर्णय जरा जास्त झाले गव्हर्नमेंटकडनं, महाराष्ट्र सरकार असो किंवा आपलं भारत सरकार असो, थोडंसं काय आहे, हे निर्णय थोडं जास्त झाले त्याच्यामध्ये. त्यामुळे हा थोडासा साईडवेज झोन मध्ये फसलेला आहे. बाकी ठीक आहे, पीएसयू सेक्टरमध्ये इज अ गुड. हे रेकमेंडेशन नाही आहे, हे फक्त ह्याची माहिती आहे की हा एक असा एक फंड एक्झिस्ट करतो ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता पूर्ण आपापल्या जबाबदारीवर. कारण आजकाल सेबी काय काढेल कोणाला काय माहित नाही. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन म्युच्युअल फंडच्या कन्सेप्ट सोबत. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.